तर कशा आहात सगळ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत सुस्वागत रसिक प्रेक्षकांचं करतो. आज दिनांक 3 जानेवारी आणि आजचा दिनविशेष म्हणजे ज्या मातेनं स्त्री शिक्षणाची सुरुवात भारतात केली, म्हणजे तिच्यामुळं खरी आजची स्त्री ही शिक्षित झाली. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत. तर त्याचं कारण फक्त ती एकच मेव स्त्री होती, म्हणजेच आपली माता सावित्रीबाई फुले. तर हिची आज जयंती आहे आणि तिच्या जयंतीनिमित्तानं तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खास करून सर्व महिला वर्गांना, म्हणजे ताई, आजी, दिदी, सगळ्या मावशी, काकी, आई, सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिच्या जयंतीचा. कारण की तुम्ही आज जे शिकलात ते त्या एकट्या माऊलीमुळे शिकलात. तर आज 3 जानेवारी. तर आत्ता मी निघालो बाहेर जायला, कारण की आज विहारात कार्यक्रम आहे जयंती निमित्तानं. तर भरपूर असे कार्यक्रम आहेत आज. तर आता निघतो मी आणि पप्पा जातो दादरला, कारण की आज जो कार्यक्रम होणार आहे त्याची एक सामानाची खरेदी आहे, तर ती करायची आहे. आणि त्याचसोबत आल्यानंतर मग काय दिनविशेष आपल्या आजचा दिनविशेष तर तोच आहे, माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि त्याच्यानंतर मागच्या दिवसात काय काय होईल ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर आता निघूया. दादरमध्ये आल्यावरती हीच प्रॉब्लेम होतो की गाडी लावायचा प्रॉब्लेम होतो. आणि आयडियलच्या इथले ती पार्किंगला लावतात, तर तिथं पण सगळी जागा फुल. म्हणून मग आता जिथं ज्या दुकानासमोर जायला लागेल तर तिथंच जाऊन गाडी उभी करून मला बाहेर उभं राहायला लागेल गाडीवरती. आणि पप्पांना जाऊन आतमध्ये सामान घ्यायला लागेल. हार घ्यायचे, शाल घ्यायचे, बुके आणि आहेत. तर 2 सत्कार आहेत, एक कासले काकींचा आणि आनंद जाधव काका आहेत. तर त्यांचा जसं पप्पांचा सोलापूरला सत्कार झाला, तर त्याच प्रकारे कासले काकी आणि आनंद जाधव काका त्यांचा पण आहे. तर सत्कार त्यांचा पण सत्कार समारंभ आहे संध्याकाळी. त्याचसोबत त्या बाजूला टॅक्सीची लाईन, त्या बाजूला बसची लाईन सिद्धिविनायक मंदिरला जाण्यासाठी. आता इथं थांबलोय मी. तर बुके आले आणि सगळं झालंय घेऊन, आणि आता निघू आम्ही घरी जायला. तर झालोय रेडी आपण आणि आता निघूया विहारात जायला. आई बाप्पाने गेले, मी गाडी धुवायला गेलो होतो, त्याच्या कारणानं मग लेट झालं. मग आता आलो तसं, आता फ्रेश झालो. आता आपण परत जायला निघूया. समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना पौष पौर्णिमेच्या, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल समितीच्या वतीने मी आपला आभारी व्यक्त करतोय. प्रथमतः ज्या मान्यवरांना या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायचे, त्यांनी विचारपीठावरती यावं आणि आपल्या सर्वांना पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा द्यावेत. सर्वांना सस्ने सविनय जय भीम. विश्ववंदने तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला, त्यांच्या कार्याला माझा
माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले ज्या महामातांनी केलेल्या त्यागाला आणि त्यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक तसेच समता सैनिक दलाच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या चाललेल्या धर्मकार्यात ससने सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, शालवन बुद्धविहार कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शशिकांत जाधव साहेब, सरचिटणीस आदरणीय आनंद जाधव साहेब, कोषाध्यक्ष आदरणीय अजित जाधव साहेब, त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी तसेच माता रमाई स्वयंसहायता बचत गटाच्या सर्व सभासद, पदाधिकारी, बालबालिका या सर्वांना ससने सविनय जय भीम करते. आणि सर्वप्रथम आजच्या पौष पौर्णिमा आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण जर सावित्रीबाईंनी आपल्याला लिहायला वाचण्याचं जर का शिकवलं नसतं, त्या स्वतः शेवाचे गोळे खाऊन जर का शिकल्या नसत्या तर आज आपण इथे कोणी नव्हतो. त्याच्यामुळे आपणच नाही तर समस्त महिला भगिनी ज्या आहेत त्या सर्वांनी सावित्रीबाईंना वंदन केलं पाहिजे आणि त्यांची आठवण ठेवली पाहिजे. कारण जर का सावित्रीबाई नसत्या तर आज आपण कोणी नसतो. आणि आजची जी पौष पौर्णिमा आहे, आज दोन्ही दिवस जे आहेत ते एकत्रितरित्या आलेले आहेत. आजचा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, आजची पौर्णिमा आणि आजचं सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज पौष पौर्णिमा आहे. पौष पौर्णिमा ही तथागतांच्या आयुष्यातल्या ज्या काही त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत, जे काही महत्त्वाच्या घटना आहेत आपल्याला माहीत आहे, त्या सगळ्या पौष पौर्णिमेला झालेल्या आहेत. व त्यांचा जन्मापासून त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक गोष्टी पौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे. तसेच आजची ही पौष पौर्णिमा, आजची जी पौष पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला सुद्धा तथागतांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे त्यांना ज्ञानप्राप्तीनंतर ते विचार करत होते की मला मिळालेलं जे ज्ञान आहे ते मी कोणाला सांगावं की सांगू नये. ज्या विचारामध्ये असताना ते जेव्हा भ्रमण करत होते किंवा विचार करत होते तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की माझं हे मला ज्ञान मिळालेलं आहे ते मी कोणाला सांगितलं तर ते कळेल का नाही कळेल. लोकांना कळलं तर चांगलंच आहे, पण नाही कळलं तर लोक म्हणतील ह्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य घातलं आणि हे वेडेपणासारखं काय सांगत आहे. पण त्यांनी जेव्हा अंतर्दृष्टीने समजलं की आपल्याला ज्यांनी पहिल्यांदा धर्म दिलेला आहे किंवा पहिल्यांदा ज्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे त्यांना सांगावं. पण उदक रामदत्त आणि आर कलाम यांचं निधन झालेलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांना आठवलं की आपले जे 5 परिव्राजक होते जे तथागतांच्या वेळेत सिद्धार्थ गौतम असताना ते जेव्हा ध्यानधारणा आणि हे सगळे मार्ग जेव्हा शोधत होते तेव्हा त्यांच्या सोबत असणारे त्यांचे 5 मित्र होते. त्यांना त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कळलं हे राजगृह नगरीमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तथागतांचं सर्वात जवळचं आणि सर्वात आवडीचं ठिकाण म्हणजे राजगृह हे तिथे असलेले त्यांना कळले. आणि ते तिथे गेल्याच्या नंतर त्यांचे जे 5 मित्र होते त्यांनी जेव्हा लांबून येताना तथागतांना बघितलं तेव्हा त्यांना कळलं की हे काय आहे, हे भ्रष्ट झालेले आहेत. कारण चैत्र पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने खीर खाल्ली होती आणि ह्यांनी खीर प्राशन केलेले आहे, म्हणजे ह्यांनी आपला ध्यानमार्ग सोडून दिलेला आहे असं म्हणून ते त्यांना म्हणाले की ठरवलं की आपण कोणी तथागतांच्या जवळ जायचं नाही, त्यांची विचारपूस करायची नाही. ते आले तर त्यांना येऊ देत, बसले तर बसू देत, बोलले तर बोलू देत. पण जसे जसे तथागत त्यांच्या समोर यायला लागले त्या पद्धतीने ते स्वतःहूनच उठले. कोणी त्यांचं चिवर घेतलं, कोणी त्यांचं भिक्षापात्र हातात घेतलं, कोणी त्यांना पाणी आणून दिलं, कोणी त्यांचं चिवर सरळ केलं, कोणी त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्यांच्याकडून होऊ लागल्या. आणि तथागतांनी सर्वात पहिल्यांदा धर्माचा उपदेश जर का कोणाला केला असेल तर ह्या पंचवर्गीय भिक्षूंना, आणि तो सुद्धा ह्या पौष पौर्णिमेच्या दिवशी केलेला आहे. आणि तो राजगृह या नगरीमध्ये केलेला आहे. आणि हे राजगृह जी नगरी आहे ही बिंबिसार राजाची राजधानी. आपल्याला माहिती आहे तथागतांना सिद्धार्थ गौतम जेव्हा गृहत्याग केला होता त्यावेळेस बिंबिसार राजाने त्यांना सांगितलं होतं की तुमचं जर का काही भांडण झालं असेल आई वडिलांसोबत तर मी तुम्हाला मदत करतो, आपण दोघे मिळून राज्यात चालूया. पण त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने ही गोष्ट नाकारली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की जो मार्ग मी शोधणार आहे तो मार्ग मला शोधण्यासाठी तुम्ही मदत करायची आहे. त्यावेळेस बिंबिसार राजाने म्हटलं होतं की हा मार्ग मिळाल्याच्या नंतर तुम्ही हा मार्ग जो आहे तो मला सांगण्यासाठी माझ्या नगरीमध्ये मिळाला. व बिंबिसार राजाला त्यावेळेस त्यांनी पौष पौर्णिमेच्या वेळेसच बिंबिसार राजाने सुद्धा धर्माचं ज्ञान घेतलं होतं. तथागतांनी त्यांना धर्म दिला होता. आणि यानंतर बिंबिसार राजाचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते कुटुंब सुद्धा ह्या धर्ममार्गावर आरूढ झालं होतं.
बिंबिसार राजाची जी पत्नी आहे, जी खेमा, ही सर्वात सुंदर, खूप सुंदर रूपवती होती आणि तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. पण हा अभिमान सुद्धा ज्यावेळेस तिने तथागतांकडे आली, ती प्रवचन ऐकायला तथागतांचं कधीही येत नसे, कारण तिला माहित होतं की सुंदर स्त्रिया जर का तथागतांकडे गेल्या तर त्या त्यांची काय करतात, खिल्ली उडवतात किंवा त्यांना काहीतरी बोलतात. पण ज्यावेळेस खेमा ही त्यांच्याकडे गेलेली आहे तथागतांचं, त्यावेळेस तथागतांनी आपलं सौंदर्य जे आहे ते कशा पद्धतीने नश्वर आहे हे त्यांनी तिला उदाहरण दाखवलेलं आहे. आणि याच्यामधूनच खेमा या धर्माकडे आकर्षित झालेले आहे. पहिलंच प्रवचन आहे त्यांचं ऐकून आणि तिने काय केलेलं आहे, धम्माचा मार्ग निवडलेला आहे आणि ती 15 दिवसांमध्येच अर्हंत झालेली आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत म्हणजे धर्माशी एक एक माणूस कसा जोडला जावा हे तथागतांनी आपल्याला धर्मात दिलेला आहे. त्यांचा शांतीचा, करुणेचा जो मार्ग आहे तो आपण सर्वांनीच आज 2500 वर्षानंतर सुद्धा आपण मैत्रीमुळे कित्येक गोष्टी, ज्या अवघड गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि हा जो धर्म आपल्याला दिलेला आहे आणि आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांचं कुशल कर्म समजावं की त्यांच्यामुळे आपण इतक्या चांगल्या धर्मामध्ये आज आलेलो आहोत. आणि हा धर्माचा मार्ग आपण प्रत्येकाने हस्ते परहस्ते कसा आपल्याला बाहेरपर्यंत पोहोचवता येईल हा आपण नेहमी प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी खूप शॉर्टमध्ये, थोडक्यामध्ये हे पौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असेच कायम विहाराच्या माध्यमातून धम्माचं काम जे आहे ते अविरत चालू राहू दे. आपला प्रत्येक धम्मबांधव, मग तो घरात बसलेला असू देत किंवा विहारात येणारा असू देत, तो कायम धम्माच्या वाटेवर कसा चालला जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे. कारण बाहेरची परिस्थिती आपण बघतोय. आजची जर काय घटना आपण घेतली तर आपल्या सर्वांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटो आहेत, ते पुतळे आहेत, ते जाळण्यात आलेले आहेत. त्यानिमित्त आज मोर्चा काढण्यात आलेला होता. कारण ह्या गोष्टी जर का इथपर्यंत आल्या आहेत तर आपण घरात बसून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला कधीतरी बाहेर पडावं लागणार आहे. कारण हळूहळू जर का ह्या गोष्टी अशाच वाढत राहिल्या तर उद्या आमचं नाही, आज आमची आयुष्य संपलेली आहेत, पण उद्या आमच्या मुलांच्या आयुष्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि त्यांच्यासाठी आपण प्रत्येकाने घराबाहेर पडणं, निदान आपली जिथे विहार आहेत त्या विहाराशी आपण प्रत्येकाने जोडणं होणं खूप महत्त्वाचं आहे. एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती करते आणि साहेबांनी मला बोलण्यासाठी वेळ दिला याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. इथेच सांगते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद ताई. यानंतर मी विचारपीठावरती आमंत्रित करतोय कार्यक्रमाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी शाल्वांचा बुलंद आवाज परी पैठणेला. परी पैठणे ताबडतोब विचारपीठात यायचंय. परी पैठणे. सावित्रीबाईची एक छोटीशी कविता बोलते. सावित्री, तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे. तू केलेल्या विज्ञानदानाचे कार्याचे हे फळ आहे. थँक्यू. आपल्या विद्यमान समितीचे सदस्य सन्माननीय सुरेंद्र शेंडे साहेबांनी आपल्या समितीला, आपल्या शालोद बुद्ध विहाराला संविधानाच्या प्रस्तावनेची प्रत देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांनी ती प्रत या ठिकाणी आणलेली आहे. मी शेंडे साहेबांना विनंती करतोय की शेंडे साहेब आपण ती प्रत या ठिकाणी सुपूर्द करावी, फ्रेम सुपूर्द करावी. सन्माननीय अध्यक्ष शशिकांत जाधव साहेबांना विनंती करतोय की साहेब, शेंडे साहेब आपल्याला जे फ्रेम देत आहेत त्याचा आपण स्वीकार करावा. अतिशय छान पद्धतीची भेट आपल्या समिती शालोद बुद्ध विहारात दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सुरेंद्र शेंडे साहेबांकडून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची भेट या ठिकाणी देण्यात येत आहे. धन्यवाद साहेब.
समतेची सावली जिची या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय. असे गरजुनी विद्या शिकण्या, असे गरजुनी विद्या शिकण्या, जागे होऊन जटा, परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा. आपल्या कवितेच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या माता सावित्रीबाई फुले की ज्ञान हीच मोठी सत्ता आहे आणि या सत्तेशिवाय, या भांडवलाशिवाय, या ताकदीशिवाय, या पॉवरशिवाय या स्त्रियांचा, दीनदलितांचा उद्धार होणारा नाही. म्हणून शिक्षणासाठी झटणाऱ्या या माता सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी वंदन करतोय. आणि मी सोनालीताई अय्यर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी विचारपीठावरती येऊन या सावित्रीबाई फुले यांच्यावरती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सोनालीताई अय्यर. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना सर्वांना जय भीम करते. सर्वांना शुभेच्छा. समानता आणि स्त्री सक्षमीकरणावर आधारित आहे, ज्यात त्या म्हणाल्या शिक्षण हे सर्व दुःखावरचे औषध आहे. आपण स्त्रिया म्हणून दुबळ्या नाही. मुलांच्या शिक्षणासोबतच मुलींचे शिक्षणही महत्वाचे आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करूया. समाजातील विषमतेवर शिक्षणाची मात करूया. परंपरेच्या जोखडाला तोडून ज्ञानाच्या मार्गावर चालूया. विद्या हेच आपले खरे धन आहे. एवढेच बोली. जय भीम. पीठावरती येत आहे पूर्वीला विनंती करतोय की पूर्वी तुझं मनोगत विचारपीठावरती येऊन व्यक्त करायचं. Jai Bhim. I speak few lines on Savitribai Phule. Savitribai Phule was born on 3rd January 1831 in Naigaon, Maharashtra. She reveres as the Indian first female teacher. She married Jyotirao Phule at the age of 9. Her husband educated the sparking of patience for learning. Together they opened India's first school for the girls in the Pune on 1848. Savitribai Phule is a champion to education for women and lower castes. She fights against an oppressive caste heritage, the gender discrimination. She was a key figure at Satyashok Samaj. She became a qualified teacher in 1847 after administration training. She died in Pune on 10 March 1897 due to plague. Jai Hind. मी गिरीश रामटेके साहेबांना विनंती करतोय, साहेब आपण विचारपीठावरती यावं. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले. आज आपण पौष पौर्णिमा आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सर्व जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीतर्फे हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केला आहे. तर मी याच संदर्भात मेरे कविता का नाम है, कविता सादर करीत आहे. मेरे कविता का नाम है सावित्री बनकर आना. तुम मेरे जीवन में सावित्री बनकर आना. तुम मेरे जीवन में सावित्री बनकर आना. देखो हमें मिलकर समाज के लिए बहुत काम है करना. अभी भी है वंचित शिक्षा से लड़कियां, कुछ अबला स्त्रियां. उनको हमें पढ़ाना, पढ़ाने के साथ साथ उन्हें है जागरूक करना. तुम मेरे जीवन में आना, सावित्री बनकर आना. देखो स्त्री पुरुष के भेदभाव को हमें है मिटाना. जेंडर इक्वलिटी का दौर है लाना. तुम्हारे मेरे व्यवहार से दुनिया को है दिखाना. शादी सिर्फ बंधन नहीं, होता है दो प्रेमियों का कमिटेड लिव इन में रहना. तुम मेरे जीवन में आना, सावित्री बनकर आना.
रूढ़ी परंपराओं को ना निभाना, पर इन मुश्किलों से हमें नहीं है घबराना। ज्योतिबा के तरह है मुझे भी खड़ा रहना, तुम मेरे जीवन में सावित्री बनकर आना। लोग क्या कहेंगे इसके बारे में क्यों है सोचना, सत्य की राह पर चलकर सत्य शोधक है बनना, तुम मेरे जीवन में आना, सावित्री बनकर आना। ही कविता माझ्या मिसेसनीच लिहिली आहे, फक्त मी वाचून केलंय. मिसेसचं नाव आहे प्रतीक. म्हणत होते मला वाटलं की साहेबांनी कॉलेजमध्ये आपल्या प्रेयसीला वगैरे, कारण अपेक्षा असतात नाही की आपल्या प्रेयसी मुलगा एका मुलीला जेव्हा आवाहन करतो, कारण जगातलं हे एकमेव कपल आहे जे मेड फॉर इच आहे, की ज्यांनी सामाजिक क्रांती केली. अनेक वेळेस आपण बघतो की नवरा पुढे चालतोय, बायको मागे चालते. हे कपल तसं नाही आहे. हे कपल दोघांचं हातात हात घालून दोघेही चालत आहेत. तर ही सामाजिक क्रांती करणारं हे कपल अतिशय छान कविता या ठिकाणी साहेब आपण सादर केली. कारण आपण सावित्रीबाईंना लिमिटेड करून ठेवतो की ती केवळ पहिली स्त्री शिक्षिका आहे किंवा ती पहिली केवळ मुख्याध्यापिका आहे, परंतु ती या ठिकाणी या जगातली, या भारताच्या सामाजिक क्रांतीची खरी अग्रदूत म्हणजे माता सावित्रीबाई आहे. मी त्यांना या ठिकाणी वंदन. कारण साऊ पेटती मशाल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुकतीचं पाऊल, साध दिली पाखरांना सारं रान धुंडाळून, फडफडले ते पंख झेपावलं नवगान, साऊ वाघीन आमुची तिनं फोडली डरकाळी, थरथरल्या ग चाकोऱ्या गड ढासळले बाई, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल. यानंतर मी वैशाली ताई पैठणे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी विचार मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी. सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. पौष पौर्णिमेच्या पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थोडीशी कविता बोलते, पाठ करायची ती वेळ नाही मला, बरीचशी तब्येत काल पण खराब. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार, ती सावित्री आज जगाची शिल्लेदार. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्या शिक्षणाच्या सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री. सावित्रीबाईबद्दल काय बोलणार आहे. ज्ञान की ज्योति जलाने वाली क्रांति ज्योतिबा फूले को नमन करता हूँ. सावित्रीबाई सिर्फ टीचर नहीं थी, वो बच्चों की सच्ची दोस्त थी. मैं भी रोज स्कूल जाता हूँ. सच बताऊँ तो कभी कभी मुझे टीचर से बहुत डर लगता है. होमवर्क नहीं किया तो डांटती है. कोई टीचर तो ऐसी भी होती है जो बिना कुछ काम करे ही डांटते हैं. मुझे खेल कूद में ज्यादा मजा आता है, इसलिए स्कूल जाना बोरिंग लगता है. दोस्तों, एक दिन मेरे मन में एक सवाल आया, अगर सावित्रीबाई टीचर थी तो वो बच्चों को कैसे पढ़ाते होंगे? क्या वो भी डांटती होंगी? क्या वो भी सिर्फ होमवर्क देती होंगी? फिर मैंने एक किताब पढ़ा कि सावित्रीबाई अपने स्कूल में आने वाले हर बच्चे का बहुत ख्याल रखती थी. वो हर बच्चे की समझ, उनकी उम्र और उसके मन के हिसाब से उनका सिलेबस डिजाइन करती थी. इस वजह से सावित्रीबाई का गर्ल्स स्कूल हमेशा टॉप में रहता था. उस समय जो बॉयज स्कूल थे उसमें उनसे भी ज्यादा अच्छी सावित्रीबाई के स्कूल की शिक्षा की गुणवत्ता की थी. मैंने यह भी पढ़ा है कि एक ऊंची जाति के बॉयज स्कूल के लड़के ने पुणे ऑब्जर्वर नाम की पत्रिका में लिखा था कि हमारे बॉयज स्कूल से भी ज्यादा अच्छी सुविधा और ज्यादा अच्छी पढ़ाई सावित्रीबाई फुले की गर्ल्स स्कूल में मिलती है. उस लड़के ने यह तक लिखा था कि अगर सरकार ने जल्दी बॉयज स्कूल के लिए कुछ नहीं किया तो महिलाएं पुरुषों से आगे निकल जाएगी और हम पुरुष को शर्म से सिर झुकाकर जीना पड़ेगा. सोचिए कितनी महान टीचर थी सावित्रीबाई फुले. वो किताबें नहीं पढ़ाती थी, वो बच्चों के मन को पढ़ती थी. वो सोचती थी कि बच्चा खुश है या नहीं, समझ पा रहा है या नहीं. आज हमसे कोई ऐसा पूछता है क्या?
और उसी को और बहुत सारा होमवर्क देके उसी को ही पढ़ाई का नाम दिया जाता है। आज के दौर में सावित्रीबाई फुले के विचार बहुत ज्यादा महत्वपूर्ण है। अगर उनके विचारों को पूरी तरह से अपनाया जाए तो स्कूल जाना और शिक्षा लेना हम बच्चों के लिए बोझ नहीं, एक आनंद का अनुभव बन जाएगा। आज मी ज्या महान स्त्रीबद्दल बोलणार आहे ते फक्त एक नाव नाही तर एक विचार आहे, एक क्रांती आहे आणि एक नवीन युग आहे। ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्या काळात मुलींचं शाळा जाणं हे पाप समजलं जात होतं, ज्या काळात अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्रीदास्य हे समाजावर राज्य करत होतं, त्या अंधारात शिक्षणाचा दिवा लावणारी पहिली क्रांतिकारक महिला म्हणजे सावित्रीबाई फुले। सर्वांना जय भीम। सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। मी प्रथमेश तुमच्यासमोर सावित्रीबाई बद्दल काही बोलणार आहे। 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्याजवळ नायगाव या छोट्याशा गावात सावित्रीबाई यांचा जन्म झाला। त्यावेळेस मुलींना शाळेत पाठवलं जात नव्हतं, पण सावित्रीबाई यांचं जीवन हे रूढी परंपरांना प्रश्न विचारणारे ठरले। त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्यातील बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना स्वतः शिकवलं। हे केवळ पती पत्नीचं नातं नव्हतं तर 2 क्रांतिकारक विचारांचा मिलन होतं। 1848 साली पुण्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारताची पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या शाळेत अध्यापन सावित्रीबाई स्वतः करायच्या आणि भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या। त्यानंतर हे आपल्या समाजात म्हणजे त्यावेळेस स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप विद्रोह होता। म्हणजे लोकांना असं वाटायचं की मुली शिकल्या तर त्यांची प्रगती होईल, त्यामुळे त्यांचा खूप विरोध झाला। सावित्रीबाईंचा अपमान किंवा त्या शाळा जेव्हा शिक्षणासाठी जायच्या तेव्हा त्यांच्यावरती शेत व दगडफेक करण्यात आली, पण हा सर्व अपमान सहन करूनही त्यांनी शिकवणं सोडलं नाही। त्या मुलींना शिकवण्यासाठी एक साडी अंगावर तर दुसरी पिशवीत घेऊन मुलींना शिकवायला जायच्या, कारण की लोक शेण वगैरे फेकत होते। असं करत त्यांनी शिक्षणाचा दिवा कधीही विझू दिला नाही। सावित्रीबाईंनी सर्वांना वाटतं की फक्त मुलींसाठीच केले, तर त्यांना तसं नाही, दलित, वंचित, मागासवर्गीय समाजांना शिक्षण देण्याचे काम केले। त्यावेळेस अस्पृश्य मुलांना शिक्षण देणं हे धाडसाचं काम होतं। हे धाडस सावित्रीबाई फुले यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं। सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या तर कवयित्री, समाजसुधारक आणि क्रांतिकारक सुद्धा होत्या। त्यांनी अनेक महिलांसाठी आशागृह खोलली व बालहत्या प्रबंधासाठी म्हणजे मुलांची हत्या व्हायची त्याच्या बंदीसाठी पण कार्य केलं। सावित्रीबाईंचा एक विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहे। शिक्षणाविना बुद्धी नाही, बुद्धीशिवाय नीती नाही आणि नीतीशिवाय प्रगती नाही। आज आपण ज्या मुली डॉक्टर, कलेक्टर किंवा इंजिनियर म्हणून उभ्या पाहतो त्या प्रत्येक सफलतेमागे सावित्रीबाई फुले आपल्याला सर्वांना वाटतं की स्त्री शिक्षण सहज आहे, परंतु सावित्रीबाईंनी याच्यासाठी स्वतःची जीव दिला। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला त्यांचा मान म्हणजे फक्त फोटोला हार घालणं नाही तर प्रत्येक घरात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवणं आहे। धन्यवाद। जय भीम। नमो। या विचारपीठावरून व्यक्त केलेले आहेत। अतिशय आनंद वाटतोय कारण सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यासाठी पैठणे परिवार बदलापूरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। तर पैठणे परिवार यांचं योगदान विहाराला आहे आणि प्रत्येक या कार्यामध्ये ते आघाडीवर असतात, त्याबद्दल त्या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमीच। अक्षर प्रथमेश आधी बोलला तरी सांगितलं की आजची एज्युकेशन सिस्टीम काय आहे, कारण आजच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि सावित्रीबाईंच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये कारण फक्त शिक्षक होणं हेच नाही, कारण शाळा काढल्या आणि मग ते काहीतरी सिलेबस दिलेला आहे आणि तो दिला करून होमवर्क करून अशा पद्धतीच्या शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई नव्हत्या। अशा पद्धतीच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका त्या नव्हत्या। तर मुलांच्या वयानुसार, त्यांच्या आवडीनुसार त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सिलेबस त्या स्वतःच्या पद्धतीने त्या डिझाईन करायच्या आणि म्हणून सावित्रीबाईंच्या शाळांची गुणवत्ता
ही इतर शाळांच्या गुणवत्तेपेक्षा जास्त होती, याचं उदाहरणही अक्षतने आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. आणि तीच खरं म्हणजे शिक्षण पद्धती नंतर बंद झाल्याने आज आपण पाहतोय. आणि म्हणून आज सावित्रीबाईंची आठवण येते की ज्यांनी पाया घातला त्यांच्या विचार विसरून आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या वाटेवरती लागलेलो आहोत. तर या अशा सावित्रीबाई फुले या महान शिक्षण तज्ञ, प्रथमेशनी सांगितलंच की ज्या कवयित्री आहेत की मराठी कवितांचा पाया त्या सावित्रीबाईंनी घातलेला आहे. अशा महान सावित्रीबाई फुले. यानंतर मी गजानन पैठणे साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण विचारपीठावरती यावं. पैठणे साहेब या ठिकाणी कविता सादर करणार आहेत. गायक नाही, पण मी माझ्या आवाजामध्ये ते तुम्हाला सादर करीत आहे. धन्य ती सावित्री ज्योतिबा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाचे द्वार केले खुले. शिकण्यास जाऊ लागली ती साऊ, तेव्हा लोक लागले तिरस्काराने पाहू. सावित्री म्हणे त्यांना शिकून दाऊ, तुमच्या डोक्यात आहे शिक्षणाचा भाऊ. बंद झाल्या म्हणूनच्या चुली, शिकण्यास जाऊ लागल्या जेव्हा मुली. किती ज्योती सावित्रीला हिनवले, तरी त्यांनी बहुजनास शिकवले. लोकांनी टाकले अंगावर शेण, तरी त्यांनी नाही सोडलं शिक्षण देणं. बहुजनांसाठी मिटवली पाण्याची तहान, अशी सावित्री ज्योती महान. स्त्रियांची झाली फार प्रगती, पाहून मनुवाद्याला लागली अधोगती. सुचल्या अनेक अवकळा, फुलवण्या बहुजनांचा मळा. समाज केला सर्व शोभिवंत, तुम्ही आहात आमचे खरे भाग्यवंत. जेव्हा स्त्रिया घेऊ लागल्या धडे, भारताचे विज्ञानाकडे पाऊल पडे. हे सर्व सावित्री ज्योतीमुळे घडे. मी होतो तुमच्या कार्यापुढे नतमस्तक, तुम्ही घेऊ द्या त्यांना शिक्षण. दुरून करा त्यांचं निरीक्षण, मग घ्या त्यांचं परीक्षण. त्या करतील समाजाचं रक्षण, जीवनात येईल सोनेरी क्षण. प्रतिभा त्यांची आहे विलक्षण, तुम्ही कराल त्यांचं औक्षण. नारी नाही कुठेच कमी, बुद्ध जयसरांची देतो मी हमी. मोनाली ताई येतील तुमच्या कामी, नाव घेतील तुमचे हे सर्व. तेव्हा वाटेल तुम्हाला फार गर्व. करू नका त्यांची फक्त भक्ती, नारी आहे नवयुगाची शक्ती. मग कशाला हवा वंशाचा दिवा, कोणी होत नाही माझा तो भिवा. येऊ द्या तुम्हाला दया त्याची, येऊ द्या दया तुम्हाला त्यांची. मुलगीच लावेल खरी माया, नका करू मुला मुलीमध्ये भेद. जीवनात पुढे वाटेल खेद. इंग्रजांना कळले सावित्री ज्योतीचे ज्ञान, तुमच्या कार्यापुढे झुकते माझी मान. नका मारू मुलींना खुशी उशीने, स्वागत करा त्यांचे स्वखुशीने. गजानन करतो तुम्हा दोघांचं अभिनंदन, समाजासाठी देह झिजवला जसा चंदन. सावित्रीबाई फुले जयंतीच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा. आणि असेच कार्यक्रम यारात होतील लागेल. फक्त तुमची उपस्थिती आग्रहाची आहे आणि ती तुमची उपस्थिती राहू द्या, एवढीच मी नम्र विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. कवी नाही, त्याला कविराज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर हे आमचे कविराज आहेत की ज्यांच्या कवितेनं या ठिकाणी स्फुल्लिंग चित्रवलं.
धन्यवाद पैठणे साहेब, अतिशय छान अशी कविता की ज्यांनी तुम्ही इतिहासही मांडला आणि प्रेरणाही आम्हा सर्वांना दिली. तुमचे मानावे तितके आभार. कविता आपली कविता अशीच फुलत राहो आणि तुमचा काव्य संग्रह प्राकाशिक हो अशी त्या ठिकाणी मंगलकामना सावित्रीबाईंच्या जयंती दिनी मी करतोय. यानंतर आपल्या समोर छोटीशी स्वरा येत आहे. स्वराला विनंती करतोय की स्वरा विचारपीठावरती यायचं. उपस्थितींना मला माझा मानाचा जय भीम. ओळखलं का मला? मी सावित्रीबाई फुले, सगळ्यात पहिली शिक्षिका. लोक माझ्यावर शेण माती दगड फेकायचे, तरी पण मी त्यांना ना घाबरता मुलीला शिकवती. आज माझ्यामुळे मुली IPS, डॉक्टर, इंजिनियर असे मोठे मोठे पदावर गेले. धन्यवाद. जय भीम. खूपच छान स्वरा, अतिशय कमी शब्दामध्ये मोठा संदेश स्वराने या ठिकाणी दिला, त्याबद्दल स्वरा धन्यवाद. यानंतर मी सूरज अय्यर साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण विचारपीठावरती यावं. या कार्यक्रमासाठी खारघरून उपस्थित असणारे प्रशांत भोमरे सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, त्यांचे स्वागत करतोय. अय्यर साहेबांना विनंती, अय्यर साहेब आपले विचारपीठात. सर्व महापुरुष महामाता सर्वांना त्यांच्या स्मृतींना कृतींना विनम्र अभिवादन. विचारमंचावर उपस्थित सर्व आपले कार्यकारिणी, समोर बसलेल्या आपण सर्वांना जय भीम. 9:15 वाजून गेलेले आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. त्याचं भान ठेवून आटे पण 3x न परत आहे, त्याचं भान ठेवून मी फुलेंच्या जीवनावरील 2 प्रसंग त्यावर प्रकाश टाकणार आहे आणि आजच्या काळातील आपल्या शालवन बुद्ध विहाराचे 3 प्रसंग आपल्याला सांगेल. तर पहिला प्रसंग असा की आपण परवाच स्टेटसला ठेवलं 1 जानेवारीला की 1848 साली शाळा स्थापन झाली पहिली मुलींची. तर ज्यावेळेस ती शाळा स्थापन झाली, सावित्रीमाईंचा जन्म जो आहे त्या 1831चा. सावित्रीमाई फक्त 17 वर्षाच्या होत्या. तर विचार करा, 18-17 वर्षाची मुलगी घरातून निघते, एक ध्येय आहे तिच्या मनामध्ये की आपल्याला समाजकार्य करायचंय आणि जी समाजातील स्त्री वर्ग आहे जो 50% आहे त्या वर्गाची प्रगती करायची. किती झपाटून गेलेलं ते व्यक्तिमत्व असेल विचार करायला, म्हणजे ते प्रचंड आहे, जबरदस्त आहे. तर त्या काळामध्ये ते तेवढं करू शकतात, तर आपल्याला पण खूप स्कोप आहे. तर आपण सर्व मिळून करू अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि दुसरा प्रसंग असा की ताईंनी सांगितलं, मोनाली ताईंनी सांगितलं, प्रज्ञाताईंनी सांगितलं की सावित्रीबाई आणि ज्योतिबा हे 2 कॅरेक्टर वेगळे नाही करू शकत आपण. तर यशवंत बद्दल आपण जाणतो की यशवंत हे दत्तक पुत्र होते, पण त्यांना दत्तक का घ्यावं लागलं? कोणी केला विचार? तर त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती सावित्रीबाईंना. तर त्यांना घरातून असं म्हणत होते ज्योतिबांना की ज्योतिबा हिच्याकडून तर काय आपली अपत्य प्राप्ती होत नाही. आपण म्हणतो ना वंशाचा दिवा, आपला वंशवेल पुढे चालला पाहिजे, तर त्यासाठी तू दुसरं लग्न कर. तर त्या 1800चा काळ आहे, मेडिकल एवढं पुढे गेलेलं नव्हतं. तर ज्योतिबा म्हणतात की प्रॉब्लेम तिच्यातच असेल, असं कसं काय? प्रॉब्लेम माझ्यात पण असू शकतं. म्हणजे हे विचार बघा कुठल्या लेवलचे आहेत. त्यांनी समाजाला हे जबरदस्त आहे. तर त्या कार्याला आपला सलाम आहे. सर्वांनी एवढं काय सांगितलं, अजून सांगण्यासारखं बरंच आहे. वेळेचं भान ठेवून एवढं बस आहे पुरतं. आणि त्या काळाला अनुसरून आजचं आपल्या शालवन बुद्ध विहारातील 3 धुरंधर बद्दल मी बोलणार आहे. पहिले धुरंधर आहेत आपले अध्यक्ष साहेब. हे बघा, आता मी इथं बरोबर बोलू लागलोय, फक्त दुसरीच बरोबर बोलायची. आणि माझ्या ऑफिसमध्ये आता मागच्या महिन्यामध्ये काही कार्यक्रम झाला, तिथं मी छोटासा गायण्याचा प्रयत्न केला. तर तिथं समोर हे CP मुंबई देवेंद्र भारती बसलेले होते आणि DIG महाराष्ट्र रश्मी मॅडम बसल्या होत्या. तर मी तिथं गाणं गायलं, सर्वांना आवडलं. पण हा जो कॉन्फिडन्स जो आहे ना, आपण म्हणतो की हे कॉन्फिडन्स असा कुठं नाही मिळत. तर मी हे सांगू शकतो की हा कॉन्फिडन्स आपल्या इथं भेटतो.
तर हा कॉन्फिडन्स कसा भेटत गेला तर आपले अध्यक्ष साहेब ज्यावेळेस अशा आज सावित्रीबाईंची जयंती आहे, तुलनेनं संख्या थोडी जास्त आहे, पण इतर जे कार्यक्रम असतात त्यावेळेस संख्या नसते, तर ती संख्या आपल्याला वाढवायची आहे. त्या दृष्टीने आपण चालू. तर त्यावेळेस अध्यक्ष साहेब म्हणले की उठा आणि भाषण करा. म्हणलं सर तयारी नाही, काय चुकण्याची शक्यता आहे. तर अध्यक्ष म्हणले की असू द्या, चुकलं तर चुकू द्या, पण बोला. त्यांनी हे आपल्याला अभय दिले. तर आपल्या बोलण्यातून त्या चुका होतही असतील, पण आपल्याला पण ही काळजी घ्यायची की त्या चुका नंतर आपल्याला करायच्या नाही. तर एवढे आपले हे वडीलधारे शशिकांत जाधव साहेब आपल्याला सांगतायत. आणि दुसऱ्या धुरंधराबद्दल बोलणार आहे ते म्हणजे आपले लाडके बाबूजी. बाबूजींचं असं आहे की आपण आता तुम्ही संविधान दिनाच्या दिवशी बघितलं, सर्वांनी नाटक वगैरे केले. त्या नाटकामध्ये आपण जे उच्चार करतोय ते उच्चाराच्या बाबतीत आपला असतो च चमच्याचा. तर च अधिक अ हा असतो च, आणि च अधिक य असतो हा च, जे नागपूरकडले म्हणतात चलवे, आपण म्हणतो चलवे. तर ते च, आणि दुसरा असतो ज दहाजेचा, ज अधिक अ ज, आणि ज अधिक य ज. तर ह्या गोष्टी समजावून सांगणारे आपले बाबूजी. आणि तिसरा धुरंधर कोण हे आपण ओळखायचंय. तर एक डान्स इंडिया डान्स हा एक शो यायचा झी टीव्हीवर. तर त्याचं ऑडिशन चालू होतं गुजरातमध्ये. तर डान्स पार्टिसिपंट्स येत होते. तर ते पार्टिसिपंट सिलेक्ट होत होते. एक येतोय सिलेक्ट झालाय, दुसरा येतोय सिलेक्ट झालाय, तिसरा येतोय सिलेक्ट झालाय. मग त्या पार्टिसिपंट्सला विचारण्यात आलं की बाबा की तू डान्स कसा शिकला, तुला कोणी शिकवलंय? तो म्हणतो की हा मी डान्स शिकलोय. तो विचारतात की तुला डान्स कोणी शिकवला? तो म्हणतो धर्मेश सर. दुसरा येतो तो म्हणतो धर्मेश सर. तिसरा येतो तो म्हणतो धर्मेश सर. परत एक पार्टिसिपंट येतो, तो म्हणतो की आपको भी डान्स धर्मेश सर नहीं सिखाया? तो म्हणतो नाही मैं ही धर्मेश सर. तसं ते आपल्या शालवन बुद्ध विहारामध्ये असं एक कॅरेक्टर आहे मित्रांनो, की प्रत्येक जण येतोय, नाटक करतोय, वाह ते टाळ्या वाजतायत प्रत्येकाच्या पॅरेंट्सला आणि गावाकडे असलेल्या आपल्या परिवाराला भारी वाटतंय. आणि अभिनंदन आपल्या रोहित दादाचंही, कारण युट्यूबच्या माध्यमातून देशात आणि विदेशात सुद्धा आपले कार्यक्रम पोचतायत. तर ते हे नाटकाचे जे प्रयोग होत आहेत ते गाजतायत, सगळे वाहवा करतायत, टाळ्या वाजवतायत. तर या पाठीमागचा जो धुरंधर आहे, तर तो धुरंधर कोण आहे हे तुम्ही सांगा प्लीज. बुद्धजय सर. तर जोरदार टाळ्या होऊन जातात बुद्धजय सरांसाठी. आणि सरांना हीच विनंती की तुम्ही असेच उत्तरोत्तर जबरदस्त नाटक लिहित राहा, सर्वांना संधी मिळत राहील. आणि आपण समाज जागृतीचं, समाज प्रबोधनाचं कार्य शालवन बुद्ध विहाराच्या मार्फत असंच करत राहू. सर्वांचं योगदान आपलं हे असंच राहील. आणि हे 5 मिनिटात मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कारण ज्यांनी या ठिकाणी आपण बघतो की चळवळ मोठी करण्यासाठी खूप मोठ्या खस्ता खावाव्या लागतात, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागतं. हे सर्व करून करणारे कार्यकर्ते आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्यांचा गौरव करणं हे तुमचं आणि माझं सर्वांचं कर्तव्य असतं. कारण समाज जर मोठा करायचा असेल तर तो तुम्ही आणि मी केला पाहिजे. बाहेरचे माणसं येऊन आपल्याकडे त्यांना मोठं म्हणणार नाही. आपणच आपल्या लोकांना साहेब म्हटलं पाहिजे, मॅडम म्हटलं पाहिजे, त्यांना पुरस्कार दिले पाहिजे. तर हे तेव्हाच कुठंतरी जाऊन आपला समाज मोठा होईल. तर नुकतंच ज्यांना नामदेवराव बापू भालशंकर गौरव समितीच्या वतीने पुरस्कार भेटलेले आहेत असे शालवनचे 2 हिरे चंदाताई कासले आणि आनंद जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान समितीच्या वतीनेही या ठिकाणी होत आहे. मी प्रथमतः चंदाताई कासले यांना विनंती करतोय की प्रथमतः सन्माननीय आनंद जाधव साहेब यांचा समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. ताईंनाही विनंती करतोय, ताई आपण विचारावरती यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आई सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही संपूर्ण जाधव कुटुंबाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारपीठावरती यायचं आहे. सन्माननीय आनंद जाधव साहेब यांना या ठिकाणी सन्मान जो सोलापूरमध्ये प्राप्त झालेला आहे, समितीच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. आईंना विनंती आहे, जाधव साहेबांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मरत्न पुरस्कार साहेबांना या ठिकाणी देण्यात आला होता. साहेबांचा सन्मान समितीच्या वतीने करण्यात येत आहे. संपूर्ण जाधव कुटुंबियांना विनंती आहे आणि समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब, खजिनदार अजय जाधव साहेब
यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या समितीच्या वतीने त्यांच्या कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या हातून अशाच पद्धतीचं कार्य घडत राहो की जे आनंद जाधव या ठिकाणी विहाराचा एक खूप मोठा आधारस्तंभ म्हणता येईल की ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. ते स्वतः एकटी ही सर्व जबाबदारी पार पडत असतात. इतर कोणालाही त्रास न देता साहेब तुम्ही नाही आलं तर चालेल मी करेन आणि ऑफिसवरून डायरेक्ट विहाराकडे येणारे असे आनंद जाधव साहेब आहेत. त्याचप्रमाणे आनंद जाधव साहेब चैत्यभूमीवरती सुद्धा येणाऱ्या अनुयायांना या ठिकाणी त्यांच्या नाश्त्याची चहा पाण्याची सोय करतात. तर अशा आनंद जाधव साहेबांच्या धम्म कार्याचा सन्मान झालेला आहे. समितीच्या वतीनेही त्या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. यानंतर मी शेंडे साहेबांना विनंती करतोय, शेंडे साहेब आपण विचारमंचावरती यावं. आपण आज जी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची प्रत समितीस यशावंत बुद्ध विहारास दिलेली आहे त्याबद्दल आपलाही या ठिकाणी आम्ही सन्मान व्यक्त करतोय. तर शेंडे साहेबांचा सन्मान समितीचे अध्यक्ष आयुष्यमान शशिकांत जाधव साहेब करतील. त्यांनी करावं अशी त्या विहारासाठी अतिशय मोठं योगदान लाभलेलं आहे. शेंडे साहेबांचा आदर्श आपण सर्वांनीच घेण्यासारखा आहे. नुकतेच सेवानिवृत्त झालेले शेंडे साहेब आता नागपूरकडे थोड्या दिवसांनी जाणार आहेत. साहेबांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. नागपूर येथे जाऊनही आपण आपले कार्य अशाच पद्धतीने चालत राहू ही शुभेच्छा आम्ही व्यक्त करतोय. ओळख करून द्यायची गरज नाहीये. ₹200चं पारितोषिक संजनाला या ठिकाणी देण्यात येत आहे. संजना कुवडेकर, मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण या ठिकाणी संजनाला खुल्या गटातील पहिला पारितोषिक असं आमची चिकू जेव्हा तेव्हा घरामध्ये चित्र काढते बाबूजी, तेव्हा ती तिच्या कल्पनाशक्तीला निश्चितच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आर्याचे पप्पा सक्षम नामदेव मोठा आहे सावी ताईंना आणि साहेबांनी विनंती या ठिकाणी यायचं आहे. बाबूजी आपल्या हस्ते 2000 सन्मान करायचा आहे. समता सैनिक दलाच्या लेफ्टनंट जनरल की अतिशय मोठं कार्य समता सैनिक दलाच्या माध्यमातून ताई संपूर्ण देशभर करीत आहेत. तर त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी सोलापूरमध्ये नुकताच करण्यात आला होता. समितीच्या वतीने ताईंना या ठिकाणी शुभेच्छा
व्यक्त करतोय. ताईंना विनंती आहे, कास्ते साहेबांना विनंती आहे, साईला विनंती आहे, आपण यायचं आहे आणि समितीच्या वतीनं या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहे. पुरुषांना युनिफॉर्म होते, ही मक्तेदारी ताईंनी मोडून काढली. ताईंनी तो हट्ट धरला, आग्रह धरला आणि आज महिलांच्या अंगावर जो युनिफॉर्म आहे समता सैनिक तो चंद्रताई कास्ते यांच्यामुळे आहे. तर ताईंचं या ठिकाणी अभिनंदन. ताई खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कार्यासाठी. धन्यवाद. यानंतर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करा. आजच्या या पौर्णिमेचं आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. बराच वेळ झाला, 10:30 झालेत, मला कल्पना आहे. आणि आज खरोखरच सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न होत असताना या ठिकाणी चांगल्या विचाराचं आदानप्रदान आपल्या दोन्ही भगिनींनी, इतर सगळ्यांनी छानपैकी मांडणी केली. नवीन नवीन प्रसंग आपल्याला या ठिकाणी काही ऐकायला मिळाले. आपण सगळ्यांनी याच्यातून स्वतःची प्रगती, माणूस धडपडत असतोच, पण मी समाजाची प्रगतीसाठी माझं काय योगदान आहे ते प्रत्येकाने आत्मचिंतन करूया. हा एकमेव संदेश या ठिकाणी आज आपण घेऊन जाणार आहोत. आणि माझा विचार होता खरं म्हणजे 9:30 पावणे 10 हा कार्यक्रम संपेल. आमची रात्री चर्चा झाली, परंतु ओघाओघानं बराच वेळ झाला. या ठिकाणी जानेवारी महिना सुरू झालाय. पुढच्या 3 महिन्यामध्ये 2026ची आंबेडकर जयंती या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आणि त्याची सुरुवात, वर्गणीची सुरुवात झालेली आहे. कालच 1 तारखेला आमचे सदस्य कांबळे, महेंद्र कांबळे साहेब यांनी सुरुवात केलेली आहे. आणि 3,000 रुपये आपली वर्गणी तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत. त्यानंतर असे कार्यक्रम असतात, त्याच वेळेला तुम्ही मुलांना घेऊन येऊ नका. इतर वेळेला पण मुलांना संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं येत राहा. इथं असं होतंय की एकदा कार्यक्रम झाला की विहार फक्त 2-3 कार्यकर्ते बसलेले असतात. हे एवढं मला अपेक्षित नाही आहे, कारण कार्यक्रमाला मुलांना असं वाटतं की विहारात इतर दिवशी जायचं नाही. असं करू नका, ही पालकांची जबाबदारी आहे. दुसरं असं की आम्ही एक विचार करतोय, वर्गणीसाठी न जाता कुणाला सांगायचं नाही आणि अचानक त्या बांधवाच्या, त्या बहिणीच्या घरी जायचं आणि ते कुणाच्या कधी जाणार हे आम्ही सांगणार नाही. पण आम्ही सदैवच्या भेट म्हणून बिल्डिंग खाली झाल्यानंतर 2 मिनिटात आम्ही तुमच्या घरी येतोय. ते कशासाठी काय येतोय? वर्गणीला तर मुळीच नाही. तर यंदा वर्गणीला कुणीही फिरणार नाही. वर्गणी इथं आणूनच द्यायचे. आणि ते 3,000 आहे. त्याच्यामुळं हे जे 200 विषय आहेत, सदैवच्या भेट हा कार्यक्रम मागच्या 3 महिन्यापासून आम्ही चर्चेमध्ये होता. पण आमची ही पुढच्या महिन्यात, या महिन्याची बैठक झाली तर मग आम्ही ते सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आमच्या कास्तेताई असतील. कशासाठी आम्ही येतोय, काय उद्देश आहे हे आम्ही सांगणारच नाही मिळत. त्याच्यामुळं प्रत्येक घराला एक सदैवच्या भेट म्हणून द्यायचा उपक्रम आम्ही सुरू करण्याचा आमचा विचार आहे. फार मोठी काही काळजी करू नका. आम्ही आमच्या बरोबर महिला पण असतील, त्या अगदी पूर्ण घर फिरतील. जर अशा पद्धतीचा कार्यक्रम असेल तर आपण सगळ्यांना आजच्या या दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. कारण वेळ भयंकर झालेला आहे आणि उद्या संडे असल्यामुळे आपण थोडासा वेळ घेतला.
जर उद्या सोमवार असता तर आपण एवढा वेळ काही खेचलं नसतं. आणि हा जो असे जे कार्यक्रम आहेत पौर्णिमेच्या वेळेला आम्हाला रात्री भीती वाटत होती की उद्या पौर्णिमेचं आपण कार्यक्रम करतोय, कमीत कमी 100 लोक येतील, पण ती अपेक्षा आमची अपूर्णच राहते. तर जी येणारी मंडळी सातत्याने तेच येत आहेत. त्याच्यामुळं आज खरोखरच जरी उशीर झाला तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे अध्यक्ष या नात्यानं आभार मानतो. कारण आभार प्रदर्शन 2 मिनिटात होईल आणि शेवटची ते ही होईल, वंदना होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय सावित्री. सजवजेना हो तुम्हें जय मंगलम सा